देवियों और सज्जनों, नाती जपायला शिका, रुसवा धरू नका, कोणाचे कान भरू नका, मोठ्यांचा मान ठेवा, सर्वांशी प्रेमाने बोला, आपली माणसं जपा, भांडणे लावू नका. राजयोग फडजी. बरोबरी करायला जमलं नाही की काही लोक बदनामी करायला सुरुवात करतात. नाव नव्हे तर स्वभाव रॉयल असावा लागतो, बाकी सगळं तर लोक फोटोमध्येही दाखवतात. तुमच्यासाठी कोण नाही बरं का. आपल्याला लय वाटत असतं माझा काका इकडे सरपंच आहे, माझा काका आमदार आहे, माझा बाबा इकडे आहे. नाही, तुमची आई आणि वडील. तुम्ही मेल्यानंतर हा दिवस लोक थांबतील, गोड खातील, निघून जातील. आयुष्यभर डोळ्यात पाणी घेऊन रडत असते त्याचं नाव आहे, आणि आयुष्यभर पिकल्या चेहऱ्यासारखं आयुष्यभर गावात फिरत असतो त्याचं नाव बाप आहे. दादा, तुमच्यासाठी जगत असतो, त्या बापासाठी, त्या आईसाठी आपण केलं पाहिजे. आज जगासारखं जगत असताना आपल्या मनाला त्रास होत असतो, आणि आपल्या मनासारखं जगत असताना या जगाला त्रास होत असतो. त्यामुळं जग काय म्हणतं, ते चार लोक काय म्हणतात याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा तुमचं मन तुम्हाला काय म्हणतं याच्याकडे लक्ष द्या. तोंडावर गोड आणि पाठीमागे नावं ठेवणाऱ्या माणसांची या दुनियेत कमी नाही. तोंडावर गोड आणि पाठीमागे नावं ठेवणाऱ्या माणसांची या दुनियेत कमी नाही. मी जवळच्याच माणसांना बदलताना बघितलंय. यापेक्षा मोठं उदाहरण माझ्याकडे दुसरं कुठलंच नाही. नातं साथ देणारं असावं, स्वार्थ पाहणारं नसावं. नातं सुखावणारं असावं, मन दुखावणारं नसावं. नातं बदल घडवणारं असावं, बदला घेणारं नसावं. नातं समज देणारं असावं, गैरसमज वाढवणारं नसावं. सुविचारांना सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, फडजी यांना लाईक करा व शेअर करा. थँक्यू.